नमस्कार मित्रांनो. समाधी मठाचं अभिषेक तिथे झालेलं आहे, दर्शन झालं आहे आणि आता आम्ही आलो आहे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये, वटवृक्ष मंदिराच्या इकडे मठाच्या इथे आलो आहे. आता तिथे आज काय माहिती लाईन खूप कमी आहे. आता आरतीची वेळ झालेली आहे. आतमध्ये थोडीफार गर्दी आहे, त्याच्यामुळे आरतीची वेळ म्हणजे आरती चालूच आहे माझ्या मते. आतमध्ये आवाज येतो आहे आणि आरती आज चालू असल्यामुळे फटाफट लोकांना आतमध्ये घेत आहेत घाईघाईमध्ये. आता आमचा नंबर लागतो आहे की नाही, आलो लकीली आतमध्ये तरी. आणि हे बघा, हे असं स्वामी समर्थांचं आतलं सर्व हे आहे. छान आहे. म्हणजे कधी आला नसेल तर येऊन जा. मोस्टली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी बहुतेक मंडळी येतातच. जरी नसाल आलं तरी नक्कीच आवर्जून या दर्शनासाठी. स्वामी महाराजांच्या पायावरती, चरणावरती डोकं ठेवल्यानंतर आपल्या ज्या कुठल्या गोष्टी आहेत, जी न होणारी कामं ती म्हणजे चुटकेसरशी होतात. आणि म्हणून तर म्हटलं जातं अशक्य शक्य करतील स्वामी. आणि बघा, आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्या गाभाऱ्यामध्ये. त्याच्यामुळे मी बाहेरूनच तुम्हाला काय म्हणजे दर्शन तर आतलं दिसणार नाहीत तुम्हाला, पण तरीसुद्धा थोडासा प्रयत्न करत होतो, पण नाही. खूप सुंदर असं आतलं देखावा आहे, बघण्यासारखं आहे. अजून एक तुम्हाला म्हणजे हे बघा, हां, हे नाडा जे असतात हे नवस करतात लोक, आणि नवस पूर्ण होण्यासाठी तो नाडा लोक बांधतात त्या ग्रिलला, अशा प्रकारचं. आणि बघा, आता आम्ही बाहेर येऊन आता काही जास्त दाखवता आलं नाही, कारण की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे काही कॅप्चर करता आलं नाही. आता आम्ही चाललो आहे जेवायला यात्री निवासमध्ये, अन्नछत्र मंडळामध्ये. आणि तिथे जात असताना उजव्या हाताला, त्या गेटच्या वाहनतळाच्या उजव्या हाताला पुढे गेल्यावर एक सुंदर अशी भव्यदिव्य अशी स्वामींची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. ते मी तुम्हाला दाखवतो. तिथे आम्ही छान फोटो वगैरे काढायला खूप गंमत वाटते, आणि काढले आम्ही. इथे जेवणासाठी जायचं आहे. ते भोजनालयामध्ये बघा, महाराजांची आणि स्वामींची प्रतिमा, आणि हे मठाच्या आतलं आहे. तर मंडळी, आमचं ते दर्शन हे सगळं स्वामींचं झालं. सर्व अक्कलकोट वगैरे फिरून झालं, आणि मग आमच्याकडे वेळ होता, कारण की रात्री गाडी होती 10:30ची आणि आता वाजलेले होते 2. एवढा वेळ काय करणार. मग आम्ही ठरवलं तुळजापूरला जाऊन यायचं. आणि मग आम्ही एक क्रुझर 4 व्हीलरमधून 150-150 रुपये देऊन पर शेअरिंग आम्ही तुळजापूरला निघालो. आणि हे तुळजापूरचा मार्ग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया मंडळी. बाय बाय. गुड नाईट.